दान जळलं तरी चालेल हा. म्हणून आम्ही येत नव्हतं. तर सोलर घेतल्यापासून इतकं सुख लागले. हा. 10ला यायचं, 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत दारी धरायची, मस्त गावाकडे जायचो. जय शिवराय मित्रांनो, सोलर पंप शेतकऱ्यासाठी आवश्यक अशी बाब, विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्याला सोलर पंपाच्या माध्यमातून एक नवीन संजीवनी मिळालेली आहे. आणि असाच एक सोलर पंप लागलेला आहे शक्तीचा. आपल्या समोर सोलर पंप आहे आणि सोलर पंप ज्या शेतकऱ्याच्या शेतात लागलेले ते शेतकरी सुद्धा आपल्या सोबत येतात. काय सोलर पंपामुळे त्यांच्या जीवनात बदल झाला हे त्यांच्याकडून आपण समजून घेऊयात. मला एक सांगा, हा सोलर पंप आल्यापासून काय नेमकं तुमच्या रोजच्या दैनंदिन याच्यात फरक पडलाय? हो, सोलर आल्यापासून शेतकऱ्याला सुख लागलं. आम्हाला काय सुख लागलं? आम्हाला वाटायचं रातच्याला दाऱ्यावर जावं, साप निघत्यात, लांडग दिवसादारी करीत नव्हता, लाईट नाही. दिवसाचं लाईट राहत नव्हती. नाही. मग आम्ही संध्याकाळच्या यायचो हा. तर सापही नजर पडते म्हणून आम्ही दाऱ्यावर बिहाने जात नव्हतं. दान जळलं तरी चालेल हा. म्हणून आम्ही येत नव्हतो. तर सोलर घेतल्यापासून इतकं सुख लागले. हा. 10ला यायचं, 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत दारी धरायची, मस्त गावाकडे जायचो. कसं चालतंय आता हे? हे सोलर एकदम चांगलं चालतं, एकदम मस्त चालतंय. एकदम चांगलं चालतं. काय फरक पडला आता? मग ही फोड्या काढली सोलर मुळे? अहो, ही विहिरीला पाणी हा. नव्हतं, सोलर तर घेतलं, खर्च केला, पैसे भरलं, सोलरला पाणी पुरवणा म्हणून आता विहीर फोडाय काढली. अच्छा, आता पाणी चांगलं लागलं. विहीर फोडाय काढली, मशीन आणली, आता विहीर फोडाय चालू आहे, पाणी लागलं, आता आनंदाचा दिवस चालू झाला. सोलर मुळे तुम्ही आनंदी आहात? सोलर मुळे आनंदी झालो आणि सुख बी लागलं. बरं, मग शेतकऱ्यांनी सोलर शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याने सोलर घ्यावा आणि त्याचा लाभ घ्यावा. अच्छा, मग सोलर शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो. अंधारचे लाईटीचे दारी धरायची गरज नाही. धन्यवाद.